परमेश्वराच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपण प्रार्थना करणार आहोत. त्याच्या अगोदर जी काही सगळी पार्श्वभूमी आपण तयार केली, परमेश्वराच्या आत्म्याने लीड केलं, पवित्र आत्म्याने लीड केल्या गोष्टी करण्यासाठी करूया आपण प्रार्थना. खरंच प्रभू पित्या, तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वर. प्रभू जरी बोलणारा मी असलो परमेश्वर, शब्द मात्र तुझे निघू दे परमेश्वर. प्रभूची पवित्र आत्मा तू सहाय्य कर प्रभूची. आज आम्ही जसं तुझं वचन ऐकणार आहोत आम्ही सेम राहणार नाही आणि बदलून जाणार आहोत. कारण आम्ही विश्वास करत आहोत, कारण तुझं वचन हे जिवंत असं वचन आहे, तुझं वचन हे सक्रिय असं वचन आहे, तुझं वचन हे दुधारी तलवारी सारखे परमेश्वरा. ते आमच्या मज्जा, आमचं मांस, आमचं सगळं जीव या सर्व गोष्टींना भेदून जाणार असे परमेश्वरा. प्रभू तुझं वचन आम्हाला बदलणार आहे प्रभू. विद्या तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे बदलून टाक प्रभू. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला बनव प्रभू, तुझ्या योजनेप्रमाणे तू आम्हाला बनव प्रभू. तू त्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून चालण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद देतो प्रभूची. सर्व महिमा तुला देतो पित्या, सर्व आदर पित्या तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणतो ऐक पित्या. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आपण काढूया यावेळेस रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि आपण काढणार आहोत 23वं वचन. खूप महत्वाचं वचन आहे. हा बायबल मधला मी तर तुम्हाला सांगतो, म्हणजे हे वचन जर समजलं ना तर तुम्हाला तुमच्या जीवनामधल्या भरपूर गोष्टी समजणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त काय होणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? किती जणांना आशीर्वाद पाहिजे? सगळ्याला पाहिजे ना आशीर्वाद? तर कोणाची इच्छा नाहीये की मी आशीर्वादित व्हावं म्हणून? हालेलुया. सर्वांना काय पाहिजे? काय पाहिजे सर्वांना? काय पाहिजे सर्वांना? कशासाठी आलो आपण इथं? कशासाठी? स्वतः येशू जिथं आहे तिथं काय आशीर्वाद. जिथं येशू तिथं काय तिथं ब्लेसिंग्स आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काढूया रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि यास वाचूया आपण 23व्या वचनापासून. जर कोणाला सापडला असेल तर यास वाचतील. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. काय सांगितलंय? कारण सर्वांनी काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? सर्वांनी पाप केलेलं आहे. काय केलेलं आहे? म्हणजे येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्यामागचं कारण पण तेच होतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये याच गोष्टीसाठी आला. कशासाठी? सर्व मानव जातीला कशातून बाहेर काढण्यासाठी. कशातून बाहेर काढण्यासाठी? कशातून बाहेर काढण्यासाठी? पाप हा जो वर्ड आहे, पाप जो शब्द आहे, त्याचा जर अर्थ बघितला, पाप म्हणजे काय? आपल्या कशासारखं करणं? मनासारखं करणं. कोणासारखं करणं? कोणासारखं करणं? स्वैराचार करणं म्हणजेच काय करणं आहे? पाप करणं. काय करणं? स्वैराचार करणं. काय करणं? काय करणं? काय करणं? स्वैराचार किंवा स्वार्थीपणामध्ये चालणं, किंवा फक्त मलाच पाहिजे, मीच काय तो आहे, मला सर्व गोष्टी पाहिजे. म्हणजे जिथं जिथं स्वार्थ आला, जिथं जिथं स्वैराचार आला, आपल्याला आपलं मन जे सांगत आहे त्या मनाप्रमाणे आपण करत आहे. म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण काय करत, तुम्हाला माहिती? पाप करत. काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? हालेलुया, हालेलुया. म्हणजे मन जे सांगणार आहे, काय सांगणार आहे? आणि मन काय सांगत असतं तुम्हाला माहिती? नेहमी स्वतःबद्दल. कोणाबद्दल सांगतं? कोणाबद्दल सांगतं? स्वतःबद्दल. कारण की मनुष्याने ज्या पाप केलं त्याच्यामध्ये असा स्वभाव आला की तो कोणासाठी जगायला लागला? फक्त स्वतःसाठी. कोणासाठी? त्याच्यामध्ये कोणता स्वभाव आला तुम्हाला माहिती? स्वार्थीपणाचा. कोणता स्वभाव आला? कोणतापणाचा? आणि स्वार्थीपण, स्वैराचार या सगळ्याला इन शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं? पाप. याला काय म्हणलेलं आहे? आणि बायबल मध्ये काय सांगितलंय? कारण सर्वांनी काय केलेलं आहे? सर्वांनी. या जगामध्ये असं कोणीच नाहीये की त्यांनी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. हालेलुया. या जगामध्ये सर्वांनी काय केलेलं आहे? पाप केलंय. असं कोणीच म्हणू शकत नाहीये की मी पापी नाहीये आणि मला काय गरज नाहीये, तारणाची गरज नाहीये, किंवा मला कशाची गरज नाहीये, उद्धाराची गरज नाहीये, किंवा मला गरज नाहीये कशाची, माझं काय व्हावं? तारण. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे ज्यांना ज्यांना हे कळालंय
की आपल्याकडनं किंवा इन शॉर्ट मध्ये आपण कशामध्ये, पापामध्ये, आणि आपल्याला गरज कशाची तुम्हाला माहितीये, तारणाची, आणि कशाची गरज आहे, उद्धार प्राप्त करण्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून इथं काय सांगितलंय, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते सर्व ते देवाच्या गौरवाला काय झाले आहेत, उणे पडले आहेत. देवाच्या गौरवाला काय पडले, काय पडले देवाच्या गौरवाला. म्हणजे जो व्यक्ती अंतःकरणाने आपल्या पापांना काय करतो, कबूल करतो, आपल्या पापांना काय करतो, आणि काय करतो तुम्हाला माहितीये, पश्चाताप करतो. काय करतो, काय करतो. आपण गाणं कोणतं म्हणत होतो, आपण काय करूया, काय करूया, काय करूया. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो, आपण येशू मध्ये जसं जसं येतो आणि येशू मध्ये काय व्हायला लागतो, येशू आपल्याला समजायला लागतो, खूप वाढायला लागतो. आपल्यामधून ही भावनाच निघून जाते, कशाची, पश्चातापाची. कशाची भावना निघून जाते, की आपल्याला असं वाटतच नाही काय, की आपण काय करत आहे, चुकत आहे. आपण काय होते, काय होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण येशू मध्ये येण्याचा सगळ्यात बेसिक जो एकदम फाउंडेशन, एकदम बेसिक जो नियम आहे, किंवा एकदम बेस ज्याला म्हणतो, एकदम पाया ज्याला म्हणतो, पायाच येशू ख्रिस्तामध्ये हा आहे की प्रत्येक व्यक्तीकडनं काय झालेलं आहे, काय झालेलं आहे. आणि आज पण इन शॉर्ट मध्ये काय होते, पाप होते. काय होते, पण मनुष्य काय करत नाहीये, पापाचा काय करत नाहीये. म्हणजे पाप काय करत नाही तुम्हाला माहितीये, स्वीकारत नाही. पाप काय करत नाहीये, आणि त्याचा काय करत नाहीये, अंगीकार करत नाही. काय करत नाहीये, डायरेक्टली काय म्हणतो, माझ्याकडून काही चुकलेलं आणि मी तसा नाही. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये हा स्वभाव येऊन गेला कोणता, की आपण काय करत नाही, आपल्या पापाचा काय करत नाहीये, पश्चाताप. काय करत नाहीये, काय करत नाहीये. म्हणून इथं काय सांगितलंय, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला काय पडत आहे. जर आपण आपल्या पापांचा काय करायला लागलो, पश्चाताप करायला लागलो. काय करायला लागलो, काय करायला लागलो. आपण आपल्या पापांचा पश्चाताप करायला लागलो. आपण आपल्या पापांना कबूल करायला लागलो. आपण आपल्या पापांना मान्य करायला लागलो. आपण आपल्या चुकांना देवाच्या जवळ घेऊन यायला लागलो आणि देवाच्या हातामध्ये द्यायला लागलो आणि बोलायला लागलो की हा प्रभू, आमच्या या गोष्टी काय होते, चुकत आहे, आम्ही तुझ्या जवळ येते आणि आमच्या पापांची आम्ही काय मागत आहे, काय मागत आहे, काय मागत आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्या पापांना काय करतो तुम्हाला माहिती आहे, आपल्या पापांची तो काय करतो, क्षमा करतो. काय करतो, हालेलुया. पण आज माणसामध्ये कोणता स्वभाव आलाय तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते आपल्या पापांचा काय करत नाहीये, पश्चाताप करत नाही. काय करत नाहीये, काय करत नाहीये. आणि काय मागत नाही तुम्हाला माहिती, देवाकडे क्षमा मागत नाही. काय मागत नाही. आपण एक वचन काढूया यावेळेस, आपण काढूया प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय. प्रेषितांचे कृत्याचा 2 अध्याय आणि यास वाचूया आपण 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. काय सांगितलंय की पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा. काय करा, काय करा. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी. तुमच्या पापांची काय व्हावी, आपल्या पापांची काय व्हावी. की प्रत्येक व्यक्तीने, ज्या व्यक्तीकडे परमेश्वर काय बोलते, प्रत्येक व्यक्तीने हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला तारणाची आणि उद्धार करण्याची काय आपल्याला गरज आहे. कशाची गरज आहे आपल्याला, कशाची गरज आहे, कशाची गरज आहे. आज सगळे लोक तुम्हाला माहितीये अनेक गोष्टींसोबत डील करत आहेत. अनेकांच्या जीवनामध्ये
अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहे, अनेकांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी, अनेकांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहे, अनेकांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत. पण त्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक व्यक्तीला आपलं पाप कबूल करून काय करणं गरजेचं आहे? पश्चाताप करणं. काय करणं गरजेचं आहे? पण जो व्यक्ती म्हणतो की माझ्या ठाई एक सुद्धा काय नाहीये, तर तो तुम्हाला माहिती काय करतो? आपल्या पापावर काय करत आहे? पांघरून घालत. पापावर काय करत आहे? काय घालत आहे पापावर? आणि त्याचे पाप काय होणार नाही? काय होणार नाही? आता इन शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही तुमच्या पापांची क्षमाच नाही मागितली, तुमच्या पापांची तुम्ही काय केली नाही, आणि तुम्ही तशाच पापामध्ये काय झाले? मेले. तशाच पापामध्ये काय आले? मग कुठं जाणार आहे? कुठं जाणार आहे? हालेलुया. पण नरकात जायची पण गरज नाही, तिला लांबची गोष्ट राहिली. तुम्ही नरकात जरी नाही गेले, तुम्ही इथंच आहे आणि तुम्ही तुमच्या पापांची काय मागत नाहीये, तर तुम्ही तुमच्या पापांवर काय करत आहे? अजून पापाची काय करत आहे? रास चढवते. कशाची रास चढवते? आणि ज्यावेळेस पापाची रास तुम्ही चढवते, ज्यावेळेस पापाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करते तुम्हाला माहिती आहे? पाप तुमच्या जीवनामध्ये वाढते. पाप तुमच्या जीवनामध्ये काय होते? वाढते. आपण आपल्या पापांचा काय करत नाहीये? पश्चाताप करत नाही, अंगीकार करत नाही, क्षमा मागत नाही, पाप सोडून देत नाही. आपण त्याच पापामध्ये आपण अजून काय म्हणत आहे? की माझ्या ठाई एक सुद्धा काय नाहीये, माझ्या ठाई एक सुद्धा काय नाहीये. आणि आपण आपल्या पापाचा काय करत नाहीये? स्वीकार करत नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट काय होते तुम्हाला माहितीये? जर आपण बघितलं, या पहिल्या वचनामध्ये येतो आपण रोमकर्स पत्र, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला काय झालेले? कोणाच्या गौरवाला? कोणाच्या गौरवाला? कोणाच्या गौरवाला? देवाचा गौरव म्हणजे देव सिंहासनावर विराजमान आहे, एवढा महान आणि एवढा अद्भुत असा तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर, तो जो महिमा मंडित परमेश्वर आहे, तर इथं काय सांगितलंय? त्याच्याकडे जो गौरव आहे, तो ज्या गौरवामध्ये, तो ज्या आशीर्वादामध्ये, त्याच्याकडे ज्या सगळ्या गोष्टी आहे, त्या सगळ्या गोष्टींना सर्व मानव जाती काय पडते तुम्हाला माहितीये? कमी पडते. काय पडते? काय पडते? म्हणजे तुम्ही जे तुमचे पाप कबूल करत नाही, आणि तुम्ही तुमच्या पापांची जे क्षमा मागत नाही, आणि तुम्ही तुमच्या पापांचा पश्चाताप करत नाही, आपण आपल्या पापांना कबूल करत नाही, तर त्याच्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट काय होती तुम्हाला माहितीये? ते मी तुम्हाला सांगतो प्रियांनो. तुम्ही जर उत्पत्तीचा पहिला अध्याय काढला आणि जर त्यामध्ये पहिला अध्याय 26 वचन जर वाचलं, तर लक्षात येईल त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय होते. आपण काढूया उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 वचन काय सांगतं? मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृशाचा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रंगणारे सर्व प्राणी, यावर तो सत्ता चालवी. पुढं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. कोणाच्या प्रतिरूपाचा? कोणाच्या प्रतिरूपाचा? कोणाच्या प्रतिरूपाचा? म्हणजे देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. कोणाच्या प्रतिरूपाचं बनवलंय? कोणाच्या प्रतिरूपाचं बनवलंय? मग देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. आणि इथं काय सांगितलंय? की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. कसं निर्माण केलेलं आहे? देवाचं जसं प्रतिरूप आहे का, सेम आपण पण कोणाच्या इमेज मध्ये बनलेलो आहे? कोणाच्या इमेज मध्ये बनलोय? कोणाच्या इमेज मध्ये बनलोय? मग तिथं काय सांगितलं होतं? पहिल्या वचन ज्यावेळेस आपण वाचलं तिथं काय दिलेलं आहे? आणि ते देवाच्या गौरवाला. कोणाच्या गौरवाला? कोणाच्या गौरवाला? देव कशामध्ये? गौरवामध्ये. देव कशामध्ये? देव कशामध्ये? आणि देवाने आपल्याला पण त्याच्या कशाचं बनवलंय? प्रतिरूप. कशामध्ये बनवलंय? म्हणजे मग आपल्या पण जीवनामध्ये ज्या ग्लोरियस गोष्टी आहे, आपल्या पण जीवनामध्ये जो परमेश्वराचा आशीर्वाद आहे, आपल्या पण जीवनामध्ये जो परमेश्वराचा अधिकार आहे, तो पाप असल्यामुळे काय होते तुम्हाला माहिती? कमी होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी एक मोठ्या लेवलचा एखादा राजा आहे. मी कोण? एक राजा आहे. तर माझा पुत्र सुद्धा काय बनल? राजकुमार बनणार.
काय बनणार आहे? काय बनणार आहे? काय बनणार आहे? कारण मी काय होतो? माझा पुत्र पण काय बनणार? पण मला एक सांगा, मी राजा आहे, माझा पुत्र पण राजकुमार बनणार आहे. मग जसं परमेश्वर स्वतः येशू कोण आहे? या सृष्टीचा निर्माण करताय आणि आपण त्याचे सगळे कोण आहे? लेकरं आहे. मग आपण पण त्याच्यासारखे कोण बनणार आहे? राजपुत्र बनणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग त्याने तो जसं या पृथ्वीवर राहत होता आणि त्याने जशा जशा गोष्टी केल्या तसंच करण्याचा अधिकार कोणाला दिला? त्याच्या पुत्राला. कोणाला दिलेला आहे? म्हणून उत्पत्तीच्या अध्यायामध्ये काय सांगितलं इथं? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली आणि देवाने त्यास काय दिला? आशीर्वाद दिला. देवाने त्यांना काय दिला? म्हणजे पापामध्ये असल्यामुळे, पाप आपल्या जीवनामध्ये असल्यामुळे आणि त्याचा आपण अंगीकार न केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये इन शॉर्ट मध्ये आपण जे काय होणार होतो? आशीर्वादित. काय होणार होतो? काय होणार होतो? ते आपण आशीर्वादित आहे का? उलट आपल्या जीवनामध्ये काय काम करत आहे? श्राप काम. काय काम करत आहे? काय काम करत आहे? काय काम करत आहे? कशामुळं? पापामुळं. कशामुळं? कारण की देवाने आपल्याला कशासाठी बोलवलंय? देवाने आपल्याला पवित्र होण्यासाठी बोलवलंय. देवाने कशासाठी बोलवलंय आपल्याला? कारण ऑलरेडी सर्व जग काय आहे? सर्व जगाने काय केलेलं आहे? पाप. सर्व जगाने काय केलेलं आहे? सर्व जगाने पाप केलंय. पण देवाने आपल्याला त्याच्याकडे कशासाठी बोलवलंय? पवित्रतेसाठी. कशासाठी बोलवलंय? कशासाठी बोलवलंय? आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही या गोष्टीला कदाचित लाईटली घेत असाल, कदाचित ही गोष्ट तुम्हाला एकदम शॉर्ट म्हणजे एकदम अशी वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो, जिथं पाप आहे ना तिथं ज्या श्राप येतात का, तुमच्या घरामध्ये जे जे श्राप आहेत का, ते सगळे श्राप तुमच्या लेकरांवर येणार. हालेलुया. काय सांगतो मी तुम्हाला, तुमच्या घरामध्ये पूर्वजापासून जे चालत आलेले श्राप आहेत ना, ते श्राप तुमच्या लेकरांना वर येणार. म्हणजे डेथची जर स्पिरिट असली ना, तुमचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मेलाय तर तुमच्या लेकरांवर पण ते श्राप काय करणार आहे? येणार आहेत. तुमच्या वडिलाचे आईचे 2-2 लग्न झालेत तर तुमच्या पण घरामध्ये तो श्राप काय करणार आहे? येणार आहे. कारण पाप ज्यावेळेस येतं तर कशाला घेऊन येत तुम्हाला माहिती आहे? श्रापांना सुद्धा काय करतं? हालेलुया. आपल्याला काय वाटतं? पाप आहे आणि आपण काय करतो? त्या गोष्टींना काय करतो? एकदम इझी घेऊन टाकतो. काय घेऊन टाकतो? पाप. फक्त पापच नाहीयेत, त्या पापाबरोबर त्याच्या सोबत असलेले जनरेशन कर्स, त्याच्या बरोबर असलेले ब्लड लाईनचे कर्स, त्याच्या बरोबर असलेले प्रत्येक ते श्राप, अनुवंशिक असू द्या किंवा वंशिक असू द्या किंवा ब्लड लाईनच्या द्वारे असू द्या, ते प्रत्येक श्राप त्या गोष्टीच्या द्वारे काय करणार आहेत? तुमच्या जीवनामध्ये येणार. म्हणजे काय सांगितलंय? तुम्ही तुमच्या पापाचा पश्चाताप करता, पापांची क्षमा मागता, पाप सोडून देता. बायबल मध्ये काय सांगितलंय की परमेश्वर जे सर्व काय होते? उणे होते, देवाच्या गौरवाला जे काय होते, इथं स्पष्ट काय सांगितलंय? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला काय झालेले? देवाच्या गौरवाला काय झालेत? देवाच्या गौरवाला काय झालेत? आज जे तुम्ही म्हणत आहेत ना, आम्ही का बरं स्ट्रगल करत आहे, आम्ही का बरं प्रॉब्लेम मध्ये, आम्ही का बरं समस्येमध्ये, आम्ही का बरं दुःखामध्ये, आमच्या जीवनामध्ये का बरं प्रॉब्लेम आहेत, आमच्या जीवनामध्ये का बरं समस्या आहे, आमच्या जीवनामध्ये का बरं अडचणी आहे, तर त्याच्या मागचं मेन कारण हे आहे की तुम्ही तुमच्या पापांची काय मागत नाहीये, उलट काय म्हणते? माझ्याकडून काही चुकत नाही, आम्हाला येशूची काय नाहीये, आम्ही कुठं फिरत राहू बाहेर, आम्हाला येशूची काय नाहीये. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही तुमच्या पापांवर अजून जास्त पापाची काय करत आहे? रास करत. काय करत आहे? आणि जे पूर्वजाचे जे श्राप आहेत, जे सगळे जुने श्राप आहेत, ते तुम्हाला परत येऊन तुम्हाला काय करणार आहेत? स्ट्रगल मध्ये घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय की जो कोणी आपल्या पापांची क्षमा मागतो, पश्चाताप करतो आणि पाप सोडून देतो, त्याच्या पापाची काय करण्यात येणार आहे? क्षमा. म्हणजे तिथून ते जनरेशन कर्स आहे ते काय होणार आहे? ब्रेक.
हालेलुया. आणि ते असं नाहीये मी माझ्या पापांची क्षमा मागितली तर माझ्या वडिलाच्या पण पापांची क्षमा होईल, तसं नाहीये. जो मागणार आहे, जो कबूल करणार आहे आणि जो पश्चाताप करणार आहे त्याच्याच पापाची काय होणार आहे. पुऱ्या गावाचा ठेका तुम्हाला नाही दिलेला की तुम्ही सगळ्या गावाचं तुम्ही पश्चाताप कराल आणि त्यांच्या पापांची काय होईल, क्षमा होईल. आणि तुम्ही पास्टर आहेत, तुम्ही पास्टरची बायको आहे, पास्टरचे लेकर आहे की तुम्ही येत किंवा तुम्ही ते आहेत म्हणून देव थोडी दया करण आणि तुमच्या पापांची काय करण, असं कोणाचंच नाही होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वैयक्तिक सगळ्याला कुठं जायचं तुम्हाला माहितीये, येशूच्या जवळ. कुठं जायचं, येशूच्या. आणि आपल्या पापांची काय मागायची, आणि मग आपल्या पापांची काय होणार आहे. पण जे कान वर करून म्हणतील की आमचं काय होत नाहीये, चुकत नाही, काय होत नाहीये, त्याच्यासाठी एक वचन आपण काढूया. योहानाचं पत्र, योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन वाचूया. योहानाचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि यास वाचूया आपण 9वं वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. काय सांगितलंय, जर आपण आपली पापे काय केले, आपली पापे जर आपण पदरी घेतली तर तो काय आहे, विश्वसनीय. तो कसा आहे, तो कसा आहे. आपण कदाचित त्याच्या बरोबर विश्वसनीय नसू, आपण कदाचित त्याच्या बरोबर विश्वासू नसू, पण तो परमेश्वर आपल्या बरोबर काय आहे, विश्वसनीय. काय तो आपल्या बरोबर, काय तो आपल्या बरोबर. इथं स्पष्ट काय सांगितलंय, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची काय करत, आपल्या पापांची काय करल, आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून, कशापासून, सर्व कशापासून, कशापासून, सर्व अनितीपासून आपल्याला काय करल, शुद्ध करल. काय करल, कधी, ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ येऊ आणि आपण काय म्हणणार आहे की हो प्रभू आमचं काय होते, चुकत, आमचं काय होते, आणि आमच्याकडून याचे चुकत आहे, हे चुकू नये, आम्ही या पापामध्ये राहू नये, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्याकडे काय करत आहे, पश्चाताप, काय करत आहे. आणि जर आपण पश्चाताप करणार आहे तर आपल्या पापांची काय होणार आहे. जर नाही पश्चाताप करणार आहे तर आपल्या पापांवर काय होणार आहे, पापाची रास चढत राहणार. काय चढत राहणार आहे. आणि अशा पापी लोकांवर परमेश्वराचा क्रोध कुठून प्रकट होतो तुम्हाला माहिती आहे, स्वर्गामध्ये. कुठून प्रकट होतो, जितके लोक आज आपण म्हणतो ना, काय असा ऍक्सिडेंट झाला, काय असं झालं, काय तसं झालं, हे असं मेलं, ते तसं मेलं, याच्या जीवनात असं चालू आहे, त्याच्या जीवनात तसं चालू आहे. हे कशामुळे होते तुम्हाला माहितीये, त्यांच्या जीवनामध्ये काय काम करत आहे, पाप. आणि पापामुळे कोण त्यांच्या जीवनामध्ये राज्य करत आहे, सैतान. कोण राज्य करते, कारण परमेश्वर काय म्हटला, मी परमेश्वराने ज्या मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, कशाचं बनवलंय, आणि त्यांनी काय केलं, त्यांना आशीर्वाद दिला. काय दिला, आणि सर्व पृथ्वीवर काय करा म्हणे, सत्ता करा. काय करा म्हणे, काय करा म्हणे, सत्ता करा. सत्ता कधी करू शकणार एक व्यक्ती, ज्या वेळेस तो बघणारे समोरच्याला काय करताना, सत्ता करताना. हालेलुया. आता मी, माझा मुलगा जर मला कंटिन्यू बघत आहे काय करताना, की बाप कशा पद्धतीने गोष्टी करत आहे, तर मुलगा पण सेम तशाच गोष्टी काय आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग ते कशावरून समजणार आहे प्रियानो तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तो त्याला काय करणार आहे, बघणार आहे, तो त्याला काय करणार आहे, आणि त्यांनी त्याला बघितलंच नाही तर त्याला ती गोष्ट कशी समजणार आहे, समजणार आहे त्याला. म्हणजे तो जरी अधिकारी असला, राजकुमार असला, राजपुत्र असला, सगळे अधिकार असले, पण त्याने कधी बघितलंच नाही त्याच्या बापाला काय करताना, रूल्स करताना, अधिकार करताना, तो मात्र काय करू शकणार नाही, अधिकार.
हालेलुया. म्हणजे आपले पाप क्षमा झाले, आपल्या पापाचा पश्चाताप केला आणि देव आपल्याला सांगत तुम्हाला काय करायचंय, सत्ता करायचंय, तुम्हाला अधिकार करायचाय, तुम्हाला दुष्ट आत्म्यावर अधिकार करायचाय, तुमच्या प्रॉब्लेमवर अधिकार करायचाय. पण तुम्ही का बरं करू शकत नाही तुम्हाला माहितीये, कारण आपण आपल्या पित्याला काय करत नाही, बघत नाही काय करताना अधिकार करतो. आणि ते कशामुळे बघत नाही, कारण आपण त्याच्या बरोबर काय करत नाही, वेळ घालवतो. हालेलुया. हालेलुया. जर मी वचन वाचणारे तर मी वचन वाचण्याच्या द्वारे बघणारे येशूने कसे काय केले, चिन्ह आणि चमत्कार. हालेलुया. येशूने बर्तलमै सारख्या त्या आंधळ्या भिकाऱ्याला काय केलं, बरं केलं. जर मी हे बघितलंय, हे मी जर वाचलंय, मी जर या गोष्टीला मध्ये घेतलंय, माझ्या अंतःकरणामध्ये या गोष्टी आल्यात आणि मला कळालंय की जर माझा परमेश्वर, माझा पिता जर या गोष्टी करू शकतो, तर त्याने मला त्याचं काय बनवलेलं आहे, पुत्र बनवलंय. म्हणजे काय, त्याच्या कशासारखं बनवलंय, प्रतिरूपासारखं. कशासारखं बनवलंय, त्याच अधिकाराने त्या गोष्टी करणार आहे. हालेलुया. पण त्याच्यासाठी काय करणं गरजेचं, त्याच्या बरोबर काय घालवणं, काय घालवणं गरजेचं आहे, काय घालवणं. पण आपण त्याच्या बरोबर काय करत नाही, वेळ घालवतो. त्याच्या बरोबर काय करत नाही, आणि म्हणून आपण काय करू शकत नाही, अधिकार काय करू शकत नाही, आणि काय करू शकत नाही, सत्ता करू शकत नाही. हालेलुया. म्हणजे इथं काय सांगितलंय, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला काय झालेले आहेत, उणे पडले. कशाला उणे पडलेले आहेत, म्हणजे देवाच्या कशाला कमी पडले, ते आशीर्वाद. कशाला कमी पडलेले आहेत, म्हणजे देवाची इच्छा आहे मनुष्याने खूप जास्त काय व्हावं, आशीर्वादित. काय व्हावं, काय व्हावं मनुष्याने, काय व्हावं मनुष्याने. पण आज आशीर्वाद का बरं नाहीये, कारण माणसाच्या जीवनामध्ये असलेलं पाप. काय असलेलं माणसाच्या जीवनामध्ये, आज फायनान्स मध्ये स्ट्रगल का बरं करावं लागत आहे, कारण माणसाच्या जीवनामध्ये असलेलं पाप. आज घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना का बरं स्ट्रगल करावं लागतंय, कारण माणसाच्या जीवनामध्ये असलेलं पाप. हालेलुया. 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 देवाने मनुष्याला एवढं आशीर्वादित केलेलं आहे, एवढं आशीर्वादित केलेलं आहे, एवढं आशीर्वादित केलेलं आहे, जिथपर्यंत तुमची काय जाऊ शकत नाही, इमॅजिनेशन पॉवर सुद्धा जाऊ शकत नाही. एवढं देवाने काय केलेलं, मनुष्याला आशीर्वादित केलेलं आहे. मात्र आशीर्वाद माणसाच्या जीवनामध्ये या गोष्टीमुळे नाहीये, कारण माणूस खऱ्या अर्थाने आपल्या पापाचा पश्चाताप करून सोडून द्यायला काही नाहीये, तयार नाहीये, आणि कोणाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी तयार नाहीये. हालेलुया. जरी त्यांनी पश्चाताप केला, जरी त्यांनी पापांची क्षमा मागितली, त्याचे पाप जरी क्षमा झाले, पण तो तयार नाहीये परमेश्वराबरोबर काय घालवण्यासाठी. तो कुठपर्यंत येतो, फक्त पश्चातापापर्यंत. कुठपर्यंत येतो, पापांची क्षमा होती, तो देवाचा पुत्र बनतो. पण जसा त्याचा पिता रूल करत आहे, त्याचा पिता जसा अधिकार करत आहे, त्याचा पिता जसा ज्या गोष्टी करत आहे, त्या सगळ्या गोष्टी तो करू शकत नाही. कशामुळं, कारण तो देवाच्या काय येत नाहीये, जवळ येत नाही, आणि त्याच्या मार्गामध्ये काय करत नाही, चालत. म्हणून या दोन गोष्टी प्रियांनो खूप महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपल्या पापांची क्षमा मागणं आणि काय करणं, पश्चाताप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्यासाठी त्याला काय देणं, वेळ देणं. हालेलुया. मी ऑलरेडी पहिलेच तुम्हाला सांगितलं, जर तुमचा जीवनाचा उद्देश तुम्हाला पूर्ण करायचा आहे, ज्या उद्देशासाठी देवाने तुम्हाला पाठवलंय, तो त्याच वेळेस पूर्ण होणार आहे ज्या वेळेस तुम्ही देवाला तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणार आहे, किंवा तुम्ही देवाच्या गोष्टींमध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्व होणार. हालेलुया. नाही तर तुम्ही म्हणाल मला काय पाहिजे, आशीर्वाद. काय पाहिजे, आशीर्वाद. आणि तुम्ही देवाच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायलाच काही नाहीये, मग तुम्हाला ज्या गोष्टी लवकर मिळायच्या का, त्या गोष्टी मिळण्यासाठी तुम्हाला 15-20 वर्ष लागणार आहे. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद म्हणजे काय, आशीर्वाद म्हणजे ब्लेसिंग्स, ज्याला बराक नावाचा हिब्रू मध्ये शब्द आहे. ब्लेसिंग्स म्हणजे बरकत. काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, बरकत. म्हणजे अशी गोष्ट आहे की ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की ती कधीच काय होत नाही, संपत नाही. काय होत नाही, काय होत नाही. एवढा मोठा समुद्र आहे, त्याच्यामधून तुम्ही थोडस पाणी काढलं तर संपणार आहे का, त्याला काय म्हटलेले,
आशीर्वाद. काय म्हणलेले? ते कधी प्राप्त होता? ज्यावेळेस आपण आपल्या पापांचा पश्चाताप करतो, क्षमा मागतो आणि पाप काय करतो? आणि कशामध्ये चालण्याचा निर्णय घेतो? परमेश्वराच्या गोष्टींमध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक माणसाला परमेश्वराने एका योजनेसाठी बोलवलंय, एका गोष्टीसाठी बोलवलंय. प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने वेगवेगळं बनवलेलं आहे. सगळ्यांना सारखं बनवलंय का? प्रत्येक व्यक्ती काय आहे? वेगळा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराची योजना सुद्धा काय आहे? वेगळी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराने त्याचे आशीर्वाद सुद्धा काय ठेवलेले आहेत? हालेलुया. कुठल्या बापाला वाटतं का माझं लेकरू आजारामध्ये राहावं? कुठल्या बापाला वाटतं का माझं लेकरू कर्जामध्येच राहावं? कुठल्या बापाला वाटतं का नेहमी माझं लेकरू कोणासमोर पण हात पसरून काय म्हणत राहावं? देता का थोडं, देता का थोडं? कुठल्या बापाला वाटतं का? कुठल्या बापाला वाटतं का की माझं लेकरू नेहमी कशामध्ये राहावं? स्ट्रगल मध्ये राहावं, 12-12, 24-24 घंटे काम करत राहावं, तरी त्याला लवकर पोटाला काय भेटू नये? भाकर भेटू. हालेलुया. कुठल्याच बापाला ही गोष्ट काय होत नाही, वाटत नाही. मग आपला तो स्वर्गीय काय पिता आहे. हालेलुया. त्याची इच्छा आहे का या गोष्टी व्हाव्यात म्हणून? पण माणूस कशामुळे स्ट्रगल मध्ये? एकच गोष्ट ती म्हणजे काय? सर्वांनी काय केलेलं आहे? सर्वांनी काय केलेलं आहे? आणि सगळ्यांना कशाची गरज आहे तुम्हाला माहिती आहे? उद्धार प्राप्त करण्याची. काय प्राप्त करण्याची? म्हणजेच काय? तारण प्राप्त करण्याची. काय प्राप्त करण्याची? तारण म्हणजे फक्त हे नाहीये की तुम्ही मेल्यानंतर कुठं जाऊ नये? नरकामध्ये. कुठं जाऊ नये? पण जिवंतपणे सुद्धा तुम्ही या जगामध्ये जगत असताना सुद्धा तुम्ही कशामध्ये जगत आहे? स्ट्रगल मध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं जीवन एकदम धक्काबुक्कीचं, एकदम कसं तरी धक्के खात 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 काय करत आहे? जगत आहे. याचा अर्थ पण काय तुम्हाला माहितीये? तुम्ही कशामध्ये जगत आहे तुम्हाला माहितीये? श्रापामध्ये. आणि कशामध्ये जगत आहे तुम्हाला माहितीये? तुम्ही परमेश्वरापासून विरहित जीवन जगत आहे. म्हणून तुम्ही या तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये काय करत आहे? फेस करत या गोष्टींना. हालेलुया. देवाची कधीच इच्छा नाही की त्याच्या लेकरांनी कशामध्ये राहावं? समस्येमध्ये आणि अडचणीमध्ये. हालेलुया. सगळे देवाच्या या गौरवाला कशामुळे उन्हे पडलेले तुम्हाला माहितीये? काय केलं सर्व मनुष्य जातीनं? काय केलेलं आहे? म्हणून आता आपल्याला काय करायचं? सगळ्यात मेन गोष्ट आहे, जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय? आपल्याला आपल्या पापांची काय मागायची? काय करायचं आहे? काय करायचंय? आपला हा स्वभाव असणं गरजेचं आहे की जर काही चुकत आहे, काय होते आपलं? तर आपण काय करणं गरजेचं आहे? क्षमा माग. काय करणं गरजेचं आहे? पण जर आपण काय म्हणत आहे? माझं काय होत नाही, काय होत नाहीये, मग आपण कशामध्ये जगत तुम्हाला माहितीये? स्वैराचारामध्ये. कशामध्ये जगत आहे? आणि कशामध्ये जगत आहे? स्वार्थामध्ये जगत आहे. कशामध्ये जगत आहे? कारण पापाचा मूळ स्वभाव सगळ्यात पहिले काय होता? स्वार्थीपणा आणि काय? स्वैराचार. जेव्हा जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल ना की मला पाहिजे किंवा माझ्यासाठीच सगळ्या गोष्टी, आणि मन जे सांगेल ना तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी काय? स्वतःच्या हिताच्या ज्या गोष्टी करायला सांगेल ना सगळ्यात जास्त, समजून घ्या ते मन तुम्हाला काय करत आहे? कुठंतरी काय करत आहे? धोका देते. हालेलुया. काय करते तुम्हाला? बायबल मध्ये काय सांगितलंय? सगळ्या रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष कशाचं रक्षण कर? आपल्या कशाचं रक्षण कर? सगळ्यात मोठं युद्ध जे चालू असतं ते कुठं चालू असतं मला माहितीये? कुठं चालू असतं? सगळ्यात मोठी जर बॅटल, सगळ्यात मोठं युद्ध, सगळ्यात मोठं जर तुम्ही इथं जिंकले ना, तुम्ही सगळ्या गोष्टीला जिंकणार आहे. हालेलुया. कुठं जिंकणं गरजेचं अगोदर? भीती कुठं येते? डिप्रेशन कुठं येतं? अडचणीला खूप मोठ्या वाटतं. कुठं वाटतं ते? हालेलुया, हालेलुया. आणि सगळं युद्ध इथं का बरं चालू असतं मला माहितीये? कारण की इथं सगळ्यात जास्त काय सांगत असतं? माझं, मला आणि मी. हालेलुया. काय चालू आहे? माझं, मला आणि हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही मी नाही तर कोण? परमेश्वर. कोण नाही? मी नाही तर कोण? आणि माझं नाही तर कोणाचं? हालेलुया. या पद्धतीने ज्यावेळेस आपण चालणार आहोत ना,
मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप मोठ्या कशाला बघणार आहेत? आशीर्वाद. कशाला बघणार आहे? जे आज तुम्ही आशीर्वादांना उणे पडलेले आहेत, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. कारण येशू या जगामध्ये कोणासाठी आला? स्वतःसाठी आला का? तो कोणासाठी आला? हालेलुया, हालेलुया. देवामध्ये पाप बिलकुल नाही. तो कसा आहे? पवित्र आहे. तो कसा आहे? आणि तो पवित्र आहे म्हणून त्याच्यामध्ये हा स्वभाव नाही. काय? फक्त कोणाला पाहिजे? म्हणून त्यांनी स्वतःला काय केलं? दिलं. हालेलुया. त्याने स्वतःला काय केलं? कोणासाठी? सर्व जगासाठी. हालेलुया. जर त्याच्यामध्ये पाप असतं, त्याच्यामध्ये तो स्वभाव असता, तर तो काय म्हणला असता? कोणाला पाहिजे? फक्त. हालेलुया. म्हणून प्रियांनो, हे समजणं खूप काय आहे. हा पार्ट एवढा आपण आता बघितलाय. याच्या पुढचा जो पार्ट अजून आहे तो कधी बघणार आहेत आपण? पुढच्या संडेला बघणार आहे. हालेलुया. 3 पार्ट मध्ये हा जो कन्सेप्ट आहे पूर्ण, हा जो परमेश्वराचं वचन आहे, हे आपण कम्प्लीट करणार आहोत. हालेलुया. कारण हे बेस जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपण किती जरी मोठ्या गोष्टी केल्या काही एक कामाच्या नाही. हालेलुया. कारण की ह्या गोष्टीलाच कोणी तयार नाही. सगळ्यांचे कान काय झालेले आहेत? हालेलुया. कोणी असं, आणि देव म्हणतो असे लोक पुढे जाऊ शकणार नाहीत. मग त्यांच्या जीवनामध्ये काय येणार नाहीत? आशीर्वाद. हालेलुया. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला कुठं यायचंय? परमेश्वराच्या सिंहासनात. आणि काय करणं गरजेचं आहे? जो आपला अगोदर आपण जो पश्चाताप करत होतो, अगोदर ज्यावेळेस आपलं चुकत होतं त्यावेळेस आपण काय करत होतो? आपल्या पापांचे काय मागत होतो? आज तसं झालंय का? सगळे काय नाही, मी जो आहे ना तो माझं काहीच चुकलेलं नाही. कोणाचं चुकलेलं आहे? तुमचं चुकलेलं. पण जो ज्यावेळेस तुम्ही स्वतः आपल्या पापांची काय करायला लागल? क्षमा. आणि पापांची काय करायला मागायला लागल? क्षमा. आणि परमेश्वर आपल्या पापांची काय करायला लागणार आहे? हालेलुया. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागणार आहे. हालेलुया. सगळे प्रॉब्लेम इथून सॉल्व्ह होणार आहेत. की अगोदर हे समजणं काय की आपण चुकत आहे आणि आपण हे स्वार्थीपणाच्या जीवनापासून स्वतःला काय करायचंय? वेगळं करायचंय. स्वतःसाठी नाही, फक्त मी नाही आणि माझं नाही, तर परमेश्वराने या जगामध्ये आपल्याला परमनंट राहण्यासाठी नाही ठेवलेलं. परमनंट राहण्यासाठी ठेवलं कोणाला? नाही. जर कोणाचं असं असेल की नाही आम्हाला इथंच राहायचंय, आम्ही सगळं इथंच साठवून ठेवतो कारण आम्हाला इथं काय करायचंय? परमनंट राहायचंय, तर मग बेशक तुम्हाला आम्ही पण मदत करू, आमचं पण घेऊन जावं लागलं. अच्छा, मी ते साठवून ठेवा. हालेलुया. सगळ्याला माहिती कोणालाच इथं काय करायचं नाही, परमनंट राहायचं नाही. सगळे इथून काय करणार आहे? जाणार आहे. आणि सगळे मोठ्याने गाणं म्हणणार काय? जाना आहे सियोन देश. हालेलुया. आणि सियोन देश मध्ये असे लोक राहणार आहेत का जे काय म्हणणार आहेत? नाहीये माझं आहे, नाहीये माझं आहे, नाही याच्यात माझा जीव आहे, हे मी माझं आहे. हालेलुया. तसे लोक सियोन देशामध्ये राहू शकत नाही. हालेलुया. म्हणून सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे काय? सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या पापाचा काय करायचं? पश्चाताप. हा स्वभाव अगोदर कोणामध्ये आणायचा? आपल्याला आपल्यामध्ये. हालेलुया. जर चुकत आहे तर त्याची काय मागा? क्षमा. लहान असो किंवा मोठा असो, कोणाला जर तुम्ही हा जर तुमच्यामध्ये स्वभाव आला ना, तुमचे अनेक प्रॉब्लेम काय होणार आहेत? शॉर्ट आउट होणार आहेत. हालेलुया. आणि आज प्रॉब्लेम का बरं वाढत आहे? कारण आपल्यामध्ये काय नाही, हा स्वभाव. मी का बरं खाली जाऊ, मी का बरं काय करू? क्षमा मागू, मी का बरं हे करू? तिथं कोणाचाही काही एक प्रकारचं काय होणार नाही. तुम्ही जर क्षमा मागितली तर काही मोठी गोष्ट होणार आहे का? तुम्ही तुमच्या पापाची कबुली दिली तर काही मोठी गोष्ट होणार आहे? परमेश्वर आपल्या पापांची काय करणार आहे? क्षमा. देवाला आवडतं की त्याचे लोक जर चुकते त्याच्या जवळ येते आणि काय मागते? कुठलाच व्यक्ती या जगामध्ये काही नाहीये परफेक्ट नाही. काही नाहीये. प्रत्येकाकडून काय होते? चुका होते. प्रत्येकाकडून काय होते? तर आदाम हवा जर तिथं म्हटले असते, हा देवा आमचं काय झालंय? चुकलंय, तर एवढ्याच सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का? आणि आपल्याला पण आज एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून जावं लागलं असतं का? येशूला पण या जगामध्ये यावं लागलं असतं का? पण त्यांनी काय म्हटलं? मी माझं नाही चुकलं परमेश्वरा, माझ्याकडून गलती नाही झाली. ही जी हवा तू दिली का, हिच्याकडून काय झालेलं आहे? ती हवा पण काय आणली? माझ्याकडून गलती नाही झाली, मला कोणी
भुरळ पाडली. हालेलुया. सगळे एकमेकांवर फक्त काय करत होते, त्यांच्या पापांचा भार काय करत होते, दुसऱ्यावर टाकत होते. मी चांगले पण हे मात्र काय वांगले, याच्याकडूनच सगळं काय होतं. हालेलुया. पण जर त्यांनी त्यांच्या पापांचा पश्चाताप केला, क्षमा मागितली आणि पाप काय केलं, ती समोरच्याची जबाबदारी राहिली. त्याला करायचंय का नाही करायचं त्याचा झाडा कोण घेणार आहे, परमेश्वर. हालेलुया. त्याचा झाडा कोण विचारणार त्याला. आणि जरी नाही परमेश्वर विचार, त्याच्या जीवनामध्ये कर्स, त्याच्या जीवनामध्ये श्राप, त्याच्या जीवनामध्ये बंधन, त्याच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी काय तशाच चालू होणार. तुम्ही मात्र त्या पापातून काय झालेले, निघलेले. आणि परमेश्वर तुम्हाला काय केलेले, शुद्ध केलेले, पवित्र केले. ज्यावेळेस आपण आपल्या पापांची काय मागितली, म्हणून एक्सपेक्टेड ना करू की सगळ्या जगानेच क्षमा मागून त्यांचे पाप काय व्हावे, क्षमा व्हावे. तुम्ही करताय ना, तुमच्या पापांची काय होणार आहे. आणि तुम्ही कशाला बघणार तुमच्या जीवनामध्ये, आशीर्वाद. कशाला बघणार आहे. हालेलुया. समजलं सगळ्यांना. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की सर्वांनी काय केलेलं आहे, पाप. सर्वांनी काय केलेलं आहे. आणि सगळ्यांना आपल्या पापाचा पश्चाताप करण्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यांचं काय होणं गरजेचं आहे, तारण. हालेलुया. समजलं प्रियांनो सगळ्यांना. जे जे लोक पापाचा पश्चाताप करणार नाही, ते त्यांच्या जीवनावर पापाची काय वाढवणार आहे, रास वाढवणार. काय वाढवणार आहे. आणि अशा लोकांवर स्वर्गातून परमेश्वराचा काय प्रकट होतो, काय प्रकट होतो. देवाच्या क्रोधाला सामोरे जायचंय की देवाने आज जो दिवस दाखवलाय काय करण्यासाठी, आपल्याला आपल्या पापांची काय मागण्यासाठी. कदाचित माहित नाही, उद्या नाही दाखवला दिवस आणि तशाच पापामध्ये काय झालो, मेलो. कशामध्ये मेलो, पापामध्ये. काय होणार आहे, पुढे जाणार आपण नरकामध्ये. काय भेटणार नाही आपल्याला, चान्स नाही भेटणार. हालेलुया. म्हणून याचे दररोज दिवस दाखवतो ना देव आपल्याला, याच्यासाठी नाही दाखवत फक्त काय करावं, खावं आणि प्यावं. त्यासाठी दाखवत नाही आता उद्या काय खायचंय, उद्या काय बनवायचंय, उद्या काय मोठ्या गाड्या घ्यायच्या, घरं घ्यायचे, काय काय घ्यायचंय, त्याच्यासाठी नाही दाखवत. कशासाठी दाखवते की आपण रोज आपल्या पापांना क्षमा मागून पाप काय करावं, सोडून द्यावं. आणि त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये इन्व्हॉल्व करून किंवा आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याच्या त्या गोष्टींना काय करत जावं, पूर्ण करत जावं. हालेलुया. हालेलुया. पूर्ण करत म्हणजे काय, इतरांना परमेश्वराच्या राज्याविषयीची काय करणं, सुवार्ता सांगणं खूप काय. कधी सांगतो का आपण. मागच्या शुक्रवारीच बघितलं होतं आपण. काय शुक्रवारी मी प्रीच केलं होतं, शुक्रवारी सांगितलं होतं की आपण इतरांना काय सांगणं गरजेचं आहे. देवाची काय इच्छा आहे, जसं आपलं तारण व्हावं तसं आपल्या शेजारच्याच, आपल्या आजूबाजूच्यांचं, आपल्या सगळ्या लोकांचं काय व्हावं. पण तारण कधी होणार त्यांचं, ज्यावेळेस आपण त्यांना काय करणार आहे, सांगणार. त्यांना आपण काय करणार आहे. पण आपलं सांगण्यासाठी काय उघडत नाही, काय उघडत नाही आपलं. सैतानाला पण माहिती तुमच्या सांगण्यामध्ये किती काय पॉवर आहे. तुमच्या सांगण्यामध्ये काय. लास्ट ते वचन वाचू आणि संपू आपण. आपण यास काढणार आहोत रोमकारस पत्र आणि पहिला अध्याय 16 वचन वाचू आपण. लास्ट रोमकारस पत्र कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण मला सुवार्तेची काय वाटत नाही. पौल स्वतः म्हणते, कारण पौलाला माहित होतं येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना लाज वाटणार आहे काय सांगण्याची. लोक घाबरतील काय सांगण्यासाठी, येशूची काय सांगण्यासाठी. पूर्ण बायबल तुम्हाला मी सांगतो काय येते, सुवार्तेविषयी प्रचार करत आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला साधी साक्ष जरी सांगत आहे की माझ्या जीवनामध्ये येशूने असं काम केलंय, हे जर तुम्ही निर्भीडपणे सांगत आहे तर त्या लोकांच्या जीवनामध्ये काय जाणार तुम्हाला माहिती. येशूची खरी काय जाणार आहे, सुवार्ता. काय जाणार आहे, सुवार्ता. म्हणजे काय, एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये, एखादा व्यक्ती समस्येमध्ये, एखादा व्यक्ती त्रासामध्ये, एखादा व्यक्ती दुःखामध्ये, आणि त्याला जाऊन तुम्ही काय सांगत आहे, येशू बद्दल सांगत आहे. काय सांगत आहे, मी पण या त्रासात होतो पण मला या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलंय, या पापातून, या त्रासातून, या सगळ्या गोष्टीतून काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे.
आणि तू पण विश्वास ठेव, परमेश्वर तुला सुद्धा त्या त्रासातून काय करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्ही इथं बायबल काय सांगतं स्पष्ट, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्याला, कोणाला, तुम्ही ज्याला सांगत आहे त्याने त्याच्यावर विश्वास ठेवू या न ठेवू, पण तुम्ही विश्वासाने सुवार्ता इतरांना काय करत आहे. म्हणून इथं काय सांगितलंय, कारण विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला प्रथम यहूद्याला मग हेलण्याला तारणासाठी ती देवाचे काय, कशासाठी, तारणासाठी. कशासाठी, कशासाठी, म्हणजे देवाची इच्छा. तुम्ही तारण हा शब्द बायबल मध्ये कितीतरी वेळेस वाचला असेल, कारण देवाची इच्छा हीच आहे कुठल्याही मनुष्याचं काय होऊ नये, तर त्याचं काय व्हावं, त्याचं काय व्हावं. आणि ते इथं स्पष्ट सांगितलंय, कारण तारणासाठी ते देवाचे काय, सामर्थ्य. तारणासाठी देवाचं काय, तारण्यासाठी ते देवाचं काय, तारण्यासाठी ते देवाचं काय, तारण्यासाठी ते देवाचं काय, तारणासाठी देवाचं सामर्थ्य. म्हणजे तुम्हाला माहितीये, जे आपण प्रेषितांचे कृत्य 1:8 मध्ये म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल, तेच सेम सामर्थ्य आहे. हालेलुया. तिथं जो सामर्थ्याला ड्युनामस नावाचा शब्द वापरलाय, इथं पण तारणासाठी ते देवाचं सामर्थ्य, इथं सुद्धा तोच वर्ड वापरलेला आहे. म्हणजे कोणता, डायनामाइट किंवा ड्युनामस. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतरांना सुवार्ता सांगता, तो ज्यावेळेस ती सुवार्तेवर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये देवाचं काय जातं, सामर्थ्य. काय जातं त्याच्या जीवनामध्ये. आणि तुम्ही काम नाही करत किंवा तो व्यक्ती काम करत नाही, तिथं देवाचं काय येतं, सामर्थ्य. आणि ते कोणतं सामर्थ्य येतं, ड्युनामस म्हणजे डायनामाइट सामर्थ्य. आणि त्या मोठमोठ्या बंधनाला, मोठमोठ्या सैतानाला, मोठमोठ्या दुष्ट शक्त्यांना काय करायला लागतं, नष्ट करायला लागतं. हालेलुया. म्हणजे तुमची सुवार्ता सांगणं इतरांना किती महत्वाचं. हालेलुया. म्हणून सैतान नेहमी काय प्रयत्न करतो, सुवार्ता सांगण्यासाठी लोकांना काय वाटली पाहिजे, म्हणून ते काय करू देत नाही, इतरांना काय सांगू देत नाही. आता तुम्ही विचार करा, तुम्ही एवढे सगळे इथं जण बसलेले, तुम्हाला पण कोणी ना कोणी काय सांगितले असणार आहे, तेव्हाच तुम्ही इथं बसले ना. का डायरेक्ट तुम्ही आले, चला काही काम नव्हतं, चला आता पुढे जाऊ आपण येशूकडे, असं काय झालं का. कोणाच्या ना कोणाच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि तुम्ही कोणाकडे आलात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट ऐकली ना, त्याच वेळेस तुम्ही त्या गोष्टीवर काय ठेवला, त्या विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये काय काम करत होतं देवाचं सामर्थ्य. काय काम करत होतं देवाचं. तुम्ही बघा, एखाद्या घरी तुम्ही गेले दुष्ट आत्मा काढण्यासाठी, आणि त्यांना तुम्ही काय सांगितली, तुम्ही त्या व्यक्तीला सुवार्ता सांगत आहे, तो त्या सुवार्तेला स्वीकारत आहे, आणि जसा तो कन्फेस करत आहे, लगेच त्याला दुष्ट आत्मा म्हणून काय करायला लागतो, त्रास द्यायला लागतो, आणि तो लगेच तिथं काय व्हायला लागतो, मुक्त व्हायला. हालेलुया. त्याला काय मुक्त करत असतो मला माहिती, देवाचं. तुम्ही जे कोणाला सांगत आहे ना, तुम्ही फक्त शब्द बोलत आहे किंवा तुम्ही फक्त साधी सुवार्ता सांगत आहे, पण त्या सुवार्थेमध्ये काय असतं, परमेश्वराचं. तुम्ही तुमच्या जवळ जो डायनामाइट आहे ना, त्या डायनामाइटला दुसऱ्याला देते, आणि तो ज्या तो डायनामाइटला स्वीकारतो, त्याच्या जीवनामध्ये पण धडामधडून मोठमोठे काय होणार आहे, बॉम्ब ब्लास्ट होणार आहे, आणि मोठमोठाले जे बंधन आहेत त्याच्या जीवनातले, सैतानाच्या ज्या सगळ्या गोष्टी त्या काय व्हायला लागणार आहे, नष्ट व्हायला. हालेलुया. म्हणून सगळ्यात जास्त सैतान कशावर खवळतो, काय सांगितले नाही पाहिजे, काय नाही सांगितले पाहिजे, फक्त लोक आले पाहिजे आणि बसले पाहिजे आणि त्यांनी ऐकलं पाहिजे, पण मात्र त्यांनी इतरांना काय केलं नाही, सांगितलं. म्हणून तुम्ही बघितलं असेल, या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त जर कशावर अटॅक चालू असेल, तर कशावर अटॅक चालू तुम्हाला माहिती आहे, काय सांगू नये, सुवार्ता सांगितली म्हणजे लोकांना काय वाटतं, लगेच काय करताय, धर्म परिवर्तन. काय करता, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यात जास्त जर गोष्टी होत असतील तर ते कशामुळे होते तुम्हाला माहिती आहे, सुवार्ता सांगण्याच्या द्वारे परमेश्वराचं काय जाते, सामर्थ्य. काय जाते, ते सामर्थ्य अद्भुत आणि अद्भुत काम करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समज सगळ्यांना. म्हणून या तारणासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपल्या पापाचा काय करणं, पश्चाताप करणं, आणि पाप काय करणं, कबूल करून क्षमा मागून काय करणं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
ज्यास तुम्ही इतरांना परमेश्वराची काय सांगता, त्याच्या पण जीवनामध्ये तुम्ही काय देते, तारण त्याच्या जीवनामध्ये त्याला काय होते, प्राप्त होते. हालेलुया. समजतं सगळ्यांना. या दोन्ही गोष्टीसाठी माणसाने प्रत्येक वेळेस काय असणं गरजेचं आहे, रेडी असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही या दोन गोष्टी जर करत नाही तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या गौरवाला काय पडणार आहेत, देवाच्या गौरवाला काय पडणार आहेत, काय पडणार देवाच्या गौरवाला, म्हणजे देवाच्या आशीर्वादांना कमी कशामुळे पडते, या दोन गोष्टींमुळे. किती गोष्टींमुळे? पहिली गोष्ट म्हणजे काय, पापांची काय करत नाही, क्षमा मागत नाही, काय करत नाही, कबुली देत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, इतरांना आपण काय करत नाही, सुवास. हालेलुया. समजलं सगळ्यांना. जे जे लोक निर्णय घेणार आहेत की मी या गोष्टी करणार आहे आणि इतरांना सुद्धा येशू बद्दलची खरी काय सांगणार आहे, सुवार्थ. आता खूप लोक मध्ये आम्हाला सुवार्थ सांगता येत नाही, काही हरकत नाही. सुवार्थ जर नाही सांगितलं, तुम्ही तुमची साधी साक्ष जरी सांगितली तरी पण त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे, काम होणार. हालेलुया. 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 समजलं सगळ्यांना. या प्रियांना आपले डोळे बंद करूया आणि आपण मागूया परमेश्वराकडे सहाय्य, मागूया परमेश्वराकडे ग्रेस, मागूया परमेश्वराकडे फेवर की हो प्रभू, आम्हाला तुझ्या त्या दयाच्या आसनाजवळ येण्यासाठी आम्हाला विशेष करून सहाय्य कर परमेश्वर, मदत कर परमेश्वरा की आम्ही तुझ्या जवळ यावं आणि खऱ्या अर्थाने आमच्या पापांना, आमच्या अपराधांना, आमच्या सर्व जे काही तुझ्या विरुद्ध असू दे किंवा जगाविषयी विरुद्ध असू दे, लोकांविरुद्ध असू दे, आम्ही ज्या सर्व गोष्टी केल्या असतील प्रभू, आम्ही कदाचित आमच्या मनाप्रमाणे जगलो असेल, कदाचित आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे जगलो असेल, कदाचित आम्ही स्वार्थामध्ये चाललो असेल, ज्या काही गोष्टी आम्ही केल्या असतील प्रभूचे, प्रत्येक गोष्टींविषयी आम्ही पश्चाताप करत आहोत प्रभू. आम्ही प्रत्येक पापाविषयी तुझ्या जवळ येऊन प्रभू पश्चाताप करत आहोत. प्रत्येक पापाची आम्ही क्षमा मागते परमेश्वर. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. तर आम्ही आमच्या पापांना कबूल करत नाही पित्या आणि आम्ही आमच्या पापांमध्ये तसेच जगत आहोत, हो प्रभू, आम्ही त्या शेवटच्या दिवसासाठी तुझा क्रोध साठवत आहोत पित्या. आम्हाला सहाय्य कर प्रभूचे. आम्हाला आमच्या सर्व पापांना तू दाखवून दे प्रभू. ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या असतील प्रभू, जे काही सिक्रेट सिन्स असतील, जे काही गुप्त पाप असतील, ज्या असे कुठले पाप असतील, ज्या कुठल्या आमच्या अंतःकरणाच्या खोल अशा कोपऱ्यामध्ये जिथं कुठं ते पाप असतील प्रभू, त्या प्रत्येक पापांना आम्ही कबूल करत आहे पिते. आम्ही यावेळेस पश्चाताप करत आहोत. आम्ही पश्चाताप करत आहे पिते. आम्ही ओ प्रभू आम्ही क्षमा मागत आहोत पिते. ओ प्रभू, आमचा विश्वास आहे, कारण तू विश्वसनीय असा परमेश्वर आहे की ज्यावेळेस आम्ही आमचे पाप पदरी घेतो परमेश्वरा, तो विश्वसनीय आणि न्यायी असा परमेश्वर आहे. तू आमच्या पापांची क्षमा करतोस प्रभू. मी तुला धन्यवाद देतो प्रभू की तू आज आमच्या सर्व पापांची क्षमा केलीस. आमचे सर्व पाप जे लाल राखेसारखे लाल असतील परमेश्वरा, त्यांना तू पूर्णपणे धुवून शुद्ध करून बर्फासारखं पांढर शुद्ध केलंस. आमचे सर्व पाप क्षमा केलेस पिता. तुझ्या रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध केलंस पिता. तू आम्हाला पवित्र केलंस प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. जे प्रभू आम्ही देवाच्या गौरवाला उन्हे पडलो होतो प्रभू, पण प्रभू आज परत एकदा तू आम्हाला त्या सर्व गौरवाने प्रभू, जो तुझ्यावर जो गौरव आहे, जो तुझा गौरव आहे परमेश्वरा, की आम्हाला प्रभू तू तुझ्या प्रतिरूपाचं बनवलेलंस प्रभू. तू आम्हाला तुझ्या सारखं बनवलंस परमेश्वरा. प्रभू, आम्ही तुझ्या सारखं बनून तुझे अधिकार मनुष्याला दिलेले सत्ता करण्याचे परमेश्वरा, आम्ही त्या प्रत्येक गोष्टींवर सत्ता करणार परत एकदा तू आम्हाला बनवतेस. तू आम्हाला अधिकारी बनवतेस प्रभू. आम्ही प्रत्येक गोष्टीवर सत्ता करणारे लोक असावं प्रभू. आम्ही त्या प्रत्येक गरिबीवर सत्ता करणारे, आम्ही प्रत्येक त्या रोगावर सत्ता करणारे, आम्ही प्रत्येक त्या बंधनावर सत्ता करणारे, प्रत्येक त्या सैतानावर सत्ता करणारे लोक तू आम्हाला बनवतेस. हो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हाला ब्लेस केलंस प्रभू. प्रभू, जे काही तारण तू आम्हाला दिलंस ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर प्रभू. इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला लागतील प्रभू, कारण संसाराची सर्व साधनं तू आम्हाला यासाठी देते प्रभू की आम्ही या जगामध्ये परमनंट असे राहणार नाही, की आम्ही तर साठवून ठेवावं. तर प्रभू, तू आम्हाला यासाठी त्या गोष्टी देतेस की आम्ही इतरांच्या तारणासाठी झटणारे लोक बनवतो.
आणि त्या तुझ्या गोष्टी आम्हाला दिल्यास त्या प्रत्येक गोष्टी प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि इतरांना तुझ्या राज्यामध्ये घेऊन येण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करावा प्रभू. यासाठी आम्ही त्या सर्व गोष्टी तुझ्या हातात समर्पित करत आहोत की तुझा उद्देश परमेश्वरा कुठल्याही मनुष्याचा नाश होऊ नये, प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं प्रभू. प्रभू या योजनेला पूर्ण करण्यासाठी तू या जगामध्ये आलास आणि प्रभू आम्ही पण प्रभू याच गोष्टींसाठी परमेश्वर प्रभू आम्ही इन्व्हॉल्व होते त्या गोष्टींमध्ये. प्रभू तुझ्याशिवाय तुझ्या विरहित प्रभू ख्रिस्ता विरहित आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही प्रभू. आम्हाला ख्रिस्तामध्ये राहायला शिकव पिता, ख्रिस्तामध्ये चालायला शिकव परमेश्वर, तुझ्यामध्ये प्रभू आम्हाला काम करायला शिकव पिता. आम्ही धन्यवाद आणि धन्यवाद देतो पिता. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. Amen.